हे आहे माझं फेवरेट स्वीट। कितने का है? मैं क्या करूँ इसका लेके? पण आता माझा फोन मिळत नाही, कुठे गेला फोन दुसरा काय माहिती। माझा फोन कुठे रे? आज आली आहे बटाटा भजीची ऑर्डर। हे अर्धे भजी काढून झालेले आहेत आणि हे थोडे तळते आहे मी भजीवाली। आत्ता सुरुवात केली आहे मी भजी तळायला, खूप वेळ झाला नाहीये। हे इकडे बटाटे हे पाण्यात घालून भिजवून ठेवलेत, हे इथे बेसन ठेवलंय। पटापट पटापट भजी होत आहेत कारण गॅस आपला मोठा आहे त्याच्यामुळे। नाहीतर पहिलं कसं व्हायचं जेव्हा आमचा छोटा म्हणजे घरगुती गॅस होता ना छोटावाला, त्याच्यावर खूप वेळ लागायचा, 4-4 5-5 भजी यायची। ह्याच्यावर कशी एक साथ येतात भजी एकत्र। मी डब्यात भरून घेतली आहेत, 71 भजी काढली, आता अजून काढायची आहेत बाकी। तेल कमी किती झालं बघा, किती भरून कढई तेल घातलेलं, आता किती कमी झालं। आता अजून तेल घालणार नाही, आता एवढ्याच तेलात मी बाकीची भजी काढणार थोडी 4-4 अशी। कारण अजून तेल घातलं ना की मग ते वेस्ट होतं तेल, नंतर मग त्या तेलाचं आपण काहीच करू शकत नाही। परत दुसऱ्या दिवशी आम्ही तेल वापरलेलं तेल परत वापरत नाही, त्याच्यामुळे आता असं करायला पाहिजे। आणि आज थोडीशी मला सर्दी पण झाली आहे, कारण वातावरणाचं म्हणजे वातावरणात एवढं सारखं चेंजेस होत आहेत। मध्येच थंडी होते, मध्येच पाऊस येतोय, त्याच्यामुळे सकाळी उठली तर घसा खवखवायला लागला आणि हे बघा भाजी घसा खवखवायला लागला आणि लगेचच सर्दी झाली। आज काय पाऊस बिऊस नाही, आज मस्त ऊन पडलंय कडकडीत, बाहेर बघा अजिबात पाऊस नाहीये। म्हणजे आज थंडी पडेल कदाचित, बघू काय होतंय। आता मी भजी मम्मी ना तिकडे हे बनवते अंडा मसाला, आम्ही काय घरात बनवत नाही, आम्ही कायच बनवत नाही। पण आता ऑर्डर आल्यावर काय नाही विलाज होतो, द्यायलाच लागतं, नाही म्हणून परत चालत नाही ना, त्याच्यामुळे मम्मी काय बनवते ते मी तुम्हाला दाखवते। वरती दोनही घातले आणले, सगळं झालं मस्त पैकी यम्मी टेस्टी अंडा पाव रेडी। भजी पाव खा, दोन घे फक्त पाव। हे आले पाव, आज पाव जरा पाववाल्याने वेगळे दिलेत, मोठे आहेत ते बघा। आता मी नारळ सोलते आहे, नारळ माझा अर्धा सोलून झाला आणि जरा शूट लेट केलं, पण आता हा नारळ आहे म्हणजे मला सुका नारळ पाहिजे। सगळी घालून झाली आहेत, एक्स्ट्रा काय वर घालायची ती घाल। सुका आहे की ओला आहे ओळखा। आता फोडते नारळ। एवढे कष्ट करून नारळ सोलला फोडला तर नारळ निघाला कुसका। शी बाबा, असंच होतं, खूप दिवस नारळ ठेवली। आज आमच्याकडे ना नवीन शांताबाईंची भरती झाली आहे। शांताबाई, पण ह्या शांताबाईंना पगार खूप लागतो। बोलल्या की 10,000 दिले तरच काम करणार। मी बोलली की ठीक आहे, 10,000 आजपासून सुरू तुमचा पगार, ठीक आहे। ओ शांताबाई इकडे बघा, 10,000 रुपये। अब मैं रेडी हो गई हूँ, मैं जा रही हूँ, थोडंसं माझं काम आहे तिकडे मी जाते आहे, कारण एका ऑफिसमध्ये जायचं आहे मला आणि हिला वाटतं भूक लागली, हिला पहिला खायला घालते। माऊला भूक लागली, खा खा घे खा शोनू। तर माझं काम आहे एका ऑफिसमध्ये, तर मला गाडी लागणार, मग म्हटलं डबल फेऱ्या नको मारूया, एकदा एकाच फेरीने प्रज्वलला शाळेत सोडूया आणि तिकडून काम करून मग परत घरी येऊया, असं मी ठरवलं। पण आता माझा फोन मिळत नाही, कुठे गेला फोन दुसरा काय माहिती। माझा फोन कुठे रे? तू घेतलास? हा सोप्यावर होता फोन, कुठे नाही।
फोन किधर गया? अशा घरात वस्तू गायब होतात, छू म्हणतात. जसं काय घरात कोणतरी येतं. मिस कॉल मार ग. मला वाटतं घरात आमचं भूत आहे. नाही, कुठेतरी आवाज आला. ह्याला सांगते अर्ध्यापर्यंत गाडी चालवायची. बॅग बघा कुठेपर्यंत आली. कशी बसू मी एवढ्याशा जागेत? एवढी मी बारीक आहे काय? कामावर मी आता 2 तासाचा बॅकअप टाकलाय. मग रात्री एक्स्ट्रा बसून काम करणार. उद्या काय सॅटर्डे संडे मला सुट्टी दिसते, काय टेन्शन नाही. ह्याला घरातला डब्बा नको होता म्हणून आता इकडे गवळदेवर थांबून समोसे घेत आहे. घरात डब्बा होता पण त्याला नको होता घरातलं काय. आता त्याला लेट झालाय. किती वाजले? 12:20ची शाळा आहे आणि आता वाजलेत 12:20 झाली आहे. आता ह्याला सोडणार. इकडून जवळ आहे शाळा. सगळं सामान घेऊन घरी आली. डोकं आता माझा ना जरा जास्त फिरलेलं आहे. खूप सगळं राग येतोय, कंटाळा आलाय. आई शपथ कशाला फिरलंय ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण फिरलंय कशाला तरी. तर जाते घरात सगळं सामान घेऊन. हे बाकीचं सामान नंतर काढते. मम्मीने कपडे काढून ठेवले, बहुतेक सुकले वाटतं. हा लॅम्प रोज इकडे तिकडे पडून राहतो म्हणून मी म्हटलं आज याला लावूनच टाकूया. चल आता मी तयारी करून आली आहे बाजारात, कारण मला खायचं आहे थोडंसं काहीतरी सूप बीप. कारण माझा खूपच दुखायला लागला आता आणि सूप पिणार. 1 मिनिट पडेल ब्लॉगच्या गडबडीत सूप पिणार आणि मग घरी जाणार. आणि मी इकडेच येते सूप प्यायला. हेच हॉटेल आहे एकच, अजून दुसरं हॉटेल नाही आहे माझ्यासाठी. इकडेच मी येते सारखी. क्या है? कितने का है? मैं क्या करूँ इसका लेके? हाँ, मुझे अभी बच्चे नहीं हुए हैं. बच्चे होंगे तब लूँगी. और वो कितने में है लाइट वाला? 120. हाँ अच्छा है. तुझा ब्लॉग करायचा माझा नाही. खाली कोकोनट कॅफे वरती आम्ही रेस्टॉरंट मध्ये आलो. सूप पेक्षा जास्त नूडल्स खाते. मी ना सूप कमी घेते आणि नूडल्स जास्त खाते कारण मला हे आवडतं. अजून घसा खवखवायला पाहिजे म्हणून. नूडल्स आहेत सूपमध्ये घालून खायचे नाही, नुसते खायचे माझ्या पद्धतीने. धनुष स्टाईल. फ्राईड राईस पण मागवलेला मी. थोडासा खाल्ला, ह्याने थोडासा खाल्ला. हा कोण आहे ते मी तुम्हाला दाखवणार नाही एवढ्यात. नंतर सिक्रेट रेसिपी आहे ती माझी. आता हा बाकीचा पार्सल करते, नंतर खाते. इकडे हॉटेलमध्ये बसून खायला होत नाही. टेस्ट छान होती फ्राईड राईसची. नाही लाज नाही वाटत आहे मला खायला, पण खायला जमत नाही. काय करू? लाज नाही वाटत आहे खायला, पण खायला जमत नाही. घरी कसं आरामात बसून खायला की खाणे की आदत हो गई आहे म्हणजे TV बघत. त्याच्यामुळे इकडे बसून लोकांना बघून खायला आवडत नाही मला. घरी जाऊन खाणार. हे आहे माझं फेवरेट स्वीट. काय पण डेली काय नाही. ह्यांचं कॉम्प्लिमेंटरी पान शॉट आहे. ग्लास बघा केवढंसं आहे. ह्याच्यात चाय केवढी राहणार सांग. एका पोटात खालून बघ कसं आहे. बिस्किट बुडवायला गेलीस तर लगेच जात नाही. बिस्किट जाणार पण नाही आतमध्ये. 4 तुकडे करून बिस्किटांचे 4 तुकडे छोटे करायला पाहिजे तर जाणार. पुडिंग किती पण खाऊ शकतो हे मी. 100-200 पोट भरून. एवढे भारी लागतात. तुम्ही पण खाऊन बघा. आता पिऊया पान शॉट. पिऊ थंड, मला बरं नाही.
कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल, इकडे पोलीस स्टेशनचा गणपती मी तुम्हाला दाखवलेला. हा बघा, ऐन त्या वेळेलाच काच खाली होत नाही. लांबून दाखव जरा. आता गाली गाली येताना दाखवते, येताना दिसणार. पोलीसवाले कशाला नाचतात मला तर कळत नाही. पोलीसवाले सगळे गुलाबी सदरा घालून. हा बा आमच्याकडचा यश, हा बघ नाचतोय. मिष्टी माझी ना टाळून झोपली, टाळून झोपली माझी बाय. तर आता मी घरी आली आहे. खूप वेळ झाला घरी येऊन. जरा वेळ बसली, फोन ढवळला, बघितलं सगळं. अवतार जरा माझा इग्नोर करा. आता व्हिडिओचं एंड करते. 10:30 वाजले. घरी मगाशीच आली आहे मी, खूप वेळ झाला. आता व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.